मंडळी, नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आता विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेले आहेत। यामध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांचे जवळपास काही ठिकाणचे आमदार हे फिक्स झालेले आहेत। तर आज आपण पाहणार आहोत शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी नक्की फिल्डिंग कशी लावलेली आहे, तसेच आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोणते फिक्स उमेदवार असणार आहेत। येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूक घोषणा होण्याआधीच सर्व ठिकाणी पक्ष बांधणी चालू झालेली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांच्याकडून शरद पवार यांनी काही नावांची घोषणा केलेली आहे। चला तर मग पाहूयात राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांचे नक्की 11 फिक्स उमेदवार कोणते आहेत। नमस्कार मंडळी, मी पीके भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटात असे कोणते 11 चेहरे आहेत की जे फिक्स निवडून येणार आहेत। शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांच्याकडून पहिलं नाव जाहीर केलं ते म्हणजे रोहित पाटील यांचं। शरद पवार यांनी एका सभेत तासगावमधील रोहित पाटलांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। आर आबा यांच्या पत्नी सुमनताई पाटील इथल्या विद्यमान आमदार आहेत। 2019ला त्यांच्या संपूर्ण प्रचाराची जबाबदारी त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी केली होती। तसेच रोहित पाटील हे पक्ष फुटीनंतर शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले आहेत। तसेच रोहित पाटील यांनी आमदारकीसाठी तासगाव येथून चांगलीच तयारी केलेली दिसत आहे। त्यामुळे आता तासगाव विधानसभा येथून रोहित पाटील यांचे नाव फिक्स झालेले आहे। आता पाहूयात दुसरा विधानसभा मतदारसंघ, तो म्हणजे बारामती। बारामती विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांचा बालेकिल्ला मानला जातो। बारामती या विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या कित्येक वर्ष येथील धुरा अजित पवार हे सांभाळत आले आहेत। परंतु पक्ष फुटीनंतर अजित पवार हे महायुतीत गेल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांच्यामध्ये बारामती या विधानसभा मतदारसंघासाठी जागा खाली आहे। त्यामुळे शरद पवारांनी इनडायरेक्टली बारामती येथून योगेंद्र पवार हे राहतील असे संकेत दिलेले आहेत। कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती येथील सुप्रियाताई सुळे यांना सर्वात जास्त मदत योगेंद्र पवार यांनी केलेली आहे। तसेच त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघ हा अक्षरशः पिंजून काढलेला आहे। त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बारामती येथून योगेंद्र पवार यांचे नाव समोर येत आहे। आता पाहूयात तिसरा चेहरा, तो म्हणजे बीड विधानसभेचे संदीप क्षीरसागर। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बजरंग बाप्पा यांचा विजय झालेला आहे। या विजयामध्ये संदीप क्षीरसागर यांचे खूप मोठे योगदान आहे, हे सर्वांना माहीत आहे। संदीप क्षीरसागर यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतःचे काका जयदत्त क्षीरसागर यांच्या विरुद्ध लढत त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली होती। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतरही संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांना साथ दिली। त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी फिक्स मानली जाते आणि सध्या बीड येथून संदीप क्षीरसागर यांना टक्कर देण्यासाठी बीड येथून अजून तरी पाहिजे तेवढा तगडा चेहरा बीड विधानसभा मतदारसंघात नाही। त्यामुळे बीड येथे संदीप क्षीरसागर यांचे पारडे जड दिसत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांचा चौथा आमदारकीचा चेहरा असेल तो म्हणजे राहुरीचे प्राजक्त तनपुरे। प्राजक्त तनपुरे यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप पक्षाच्या शिवाजीराव करडले यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला त्यांनी पाणी पाजले। त्यामुळे प्राजक्त तनपुरे हे राहुरी येथे जायंट किलर ठरले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांना साथ दिली आहे, म्हणजेच ते शरद पवारांचे एकनिष्ठ राहिलेले आहेत। त्यामुळे त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश लंके यांना चांगलीच लीड राहुरीमधून दिलेले आहे। त्यामुळे राहुरी येथे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीतही प्राजक्त तनपुरे हेच तुतारी वाजवतील अशा चर्चा रंगलेल्या आहेत। आता पाहूयात राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांचा पाचवा चेहरा, तो म्हणजे रोहित पवार। कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रोहित पवार आहेत। 2019च्या निवडणुकीमध्ये भाजप पक्षाचे राम शिंदे यांचा पराभव रोहित पवार यांनी केला होता। राम शिंदे यांचा कर्जत जामखेड येथे चांगला दबदबा असतानाही 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये रोहित पवार यांनी त्यांचा पराभव करून रोहित पवार हे कर्जत जामखेड येथे जायंट किलर ठरलेले होते। परंतु आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजितदादा पवार गटातील सदस्य मंजुषा गुंड, राजेंद्र गुंड हे देखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत। तसेच भाजपमधील राम शिंदे, प्रवीण घुले हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे। परंतु मागील 5 वर्षांमध्ये रोहित पवार यांनी कर्जत जामखेड येथे चांगली विकास कामे केलेली दिसत आहे। तसेच कर्जत जामखेड येथे MIDC कशी आणता येईल हा प्रयत्नही करताना रोहित पवार दिसत होते। त्यामुळे कर्जत जामखेड येथील जनता सध्या तरी रोहित पवार यांच्या कामावरती खुश आहे। त्यामुळे कर्जत जामखेड येथे रोहित पवार यांचे पारडे जड दिसत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांचा 6वा चेहरा आहे तो म्हणजे अशोक पवार। अशोक पवार हे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांच्या अशोक पवार यांच्या विरुद्ध भाजप पक्षाचे बाबूराव पाचरणे अशी लढत येथे झाली होती। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अशोक पवार यांनी बाजी मारली
आणि ते बाबूराव पाचरणे यांचा पराभव केला. परंतु 2022 मध्ये बाबूराव पाचरणे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे महायुतीकडून ही जागा खाली आहे. परंतु या जागेवरती हे आता भरपूर जण इच्छुक आहेत. परंतु शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ येथे अशोक पवार यांनी बरीच विकास कामे केलेली दिसत आहे. तसेच अशोक पवार यांचा जनसंपर्क आता चांगलाच तगडा वाढलेला आहे. त्यामुळे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ येथे सध्या तरी अशोक पवार यांचेच पारडे जड दिसत आहे, अशा चर्चा रंगलेल्या आहेत. आता पाहूयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून असणारा 7वा चेहरा, तो म्हणजे अनिल देशमुख. सध्या तरी महाविकास आघाडीतच नव्हे तर सगळीकडे सर्वाधिक जास्त चर्चेत असलेले ते म्हणजे अनिल देशमुख आहे. अनिल देशमुख हे काटोल या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजितदादा पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांना साथ देणारे ते म्हणजे अनिल देशमुख. अनिल देशमुख यांच्यावरती खूप सारे आरोप प्रत्यारोप झाले, परंतु अनिल देशमुख हे कुठेही खचलेले दिसत नाही. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून अनिल देशमुख हे फिक्स उमेदवार आहेत. तसेच तेथे जिंकून येतील अशाही चर्चा आहेत. त्यामुळे येथे तुतारीच वाचताना दिसणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून 8वा चेहरा असणार आहे, तो म्हणजे पंढरपूरचे भगीरथ भालके. पंढरपूर येथे विद्यमान आमदार आहेत ते म्हणजे भाजप पक्षाचे समाधान आवताडे. पंढरपूर येथे सलग 3 टर्म आमदार असलेले भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके हे आहेत. पंढरपूर येथील पोटनिवडणूक मध्ये भाजप पक्षाचे समाधान आवताडे यांच्या विरुद्ध भारत भालके अशी निवडणूक झाली होती. परंतु येथे भाजप पक्षाचे समाधान आवताडे हे जिंकून आले आणि भगीरथ भालके यांचा पराभव झाला. BRSचा रस्ता धरला, परंतु भगीरथ भालके यांनी पुन्हा एकदा शरद पवारांची साथ देण्याचे ठरवले. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भगीरथ भालके हे पोटनिवडणुकीमध्ये जो पराभव झाला होता त्याचा वचपा काढणार हे मात्र फिक्स आहे. त्यासाठी त्यांनी तशी पंढरपूर येथे जोरदार तयारी केलेली दिसत आहे. तसेच आता सध्याचे वातावरण पाहता शरद पवार गट यांच्याकडून सहानुभूतीचे वातावरण आहे. त्यामुळे पंढरपूर येथून भगीरथ भालके हे गुलाल उधळतील असं म्हणायला हरकत नाही. आता पाहूयात 9वा चेहरा, तो म्हणजे जितेंद्र आव्हाड. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जितेंद्र सतीश आव्हाड हे मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा कळवा या विधानसभेतून 3 पेक्षा अधिक वेळा निवडून आलेले आहेत. जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांच्या नेहमीच पाठीशी उभे राहत आलेले आहेत. जितेंद्र आव्हाड यांची मुस्लिम, दलित आणि अल्पसंख्याक बहुल समाजावर चांगली पकड आहे. नजीम मुल्ला कळवा मुंब्रा येथून जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध टक्कर देऊ शकतात, परंतु येथे आवाज मात्र तुतारीचाच ऐकायला मिळणार आहे. आता पाहूयात 10वा चेहरा, तो म्हणजे जयंत पाटील. जयंत पाटील हेही शरद पवारांच्या पाठीमागे सावलीप्रमाणे उभे असतात. जयंत पाटील हे कायमच चर्चेत असतात. जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात जयंत पाटील यांच्या विरोधात लढण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी गेल्या 5 वर्षापासून तयारी केली आहे. मात्र अलीकडे या जागेवर शिंदे सेनेच्या गौरव नाईकवडी आनंदराव पवार यांनी हक्क सांगितलेला आहे. तर शिराळा मतदारसंघात मानसिंगराव नाईक यांच्या भूमिकेवर एकास एक किंवा तिरंगी अशी लढत ठरेल. परंतु इस्लामपूर येथे गुलाल मात्र जयंत पाटीलच उधळतील अशा चर्चा सर्वत्र आहेत. आता पाहूयात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा 11वा चेहरा, तो म्हणजे राजेश टोपे. राजेश टोपे हे घनसांगवी या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. घनसांगवी येथे राजेश टोपे हे सलग 3 टर्म येथे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. राजेश टोपे यांनी कोरोना काळात आरोग्यमंत्री म्हणून ही जबाबदारी पार पाडली. त्यांचे सर्वत्र कौतुक झाले होते. राजेश टोपे यांच्या विरोधात घनसांगवी येथे सध्या सतीश घाडगे व राजू शेट्टी यांची नावे चर्चेत होती. परंतु येथे मात्र गुलाल पुन्हा एकदा राजेश टोपे उधळताना दिसतील अशी चर्चा रंगलेल्या आहेत. तर मंडळी, असे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील 11 उमेदवार ज्या आमदारकीच्या जवळपास जातील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतरही ज्या लोकांनी शरद पवार यांना साथ दिली, सध्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने सहानुभूतीचे वातावरण आहे. त्यामुळे हे 11 उमेदवार आमदारकी खेचून आणणार असं म्हटलं तरीही वावगे ठरणार नाही. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे आणखी कोणते उमेदवार आमदार होतील हे आम्हाला कमेंट करून कळवा. आणि आपला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.